वर्कआउट काय करायचा? तर एका दिवसाने काय होतं, तर सगळ्यात मेन प्रॉब्लेम इथूनच सुरुवात होतो. कारण की वर्कआउट करा, तुम्ही काही करा. आपण काल बघितलं कन्सिस्टन्सी कशी आणायची. पण अजून ग्राउंडचाच विषय आपला. ग्राउंडचा एक दिवस सुट्टी मारली, पूर्ण लिंक तुटून जाते आपली. लिंक तुटली, वर्कआउटची लिंक तुटते. लिंक तुटली, मग एक दिवस रिलॅक्स करतो, दुसऱ्या दिवशी पण लगेच ते आळस येतो. कारण बॉडी वेट दिसली असती, पण ही आतून स्ट्रेंथ आहे आपली. ही बॉडी दिसत नाही, पण गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 258 दिवस आहे. तर चला, आज आपण आलो ग्राउंडवर. तर करण आला नाही आज पण. आज चाचाने लाईट बंद केलेले सगळे. तर काल पाऊस पडला होता, पाऊस चालू होता. आज बरं झालं पाऊस नाही तेवढा. तर एका दिवसाने काय होतं, तर सगळ्यात मेन प्रॉब्लेम इथूनच सुरुवात होतो. कारण की वर्कआउट करा, तुम्ही काही करा. आपण काल बघितलं कन्सिस्टन्सी कशी आणायची. पण अजून त्याचा एक दुसरा पर्याय आहे. सगळे लोक, सगळ्यात मेन गोष्ट ती, एका दिवसाने काय होतं, एका दिवसाने सवय लागते आणि एका दिवसाने सवय मोडती पण. एकाच दिवसात फरक असतो. तुम्ही कंटिन्यू वर्कआउटला या किंवा कंटिन्यू कोणती पण गोष्ट करा, एक दिवस खाडा नका पडून देऊ. एक दिवस खाडा पडला तर आपण दुसऱ्या दिवशी म्हणतो ठीक आहे, एक दिवसाने काय होतं. एक दिवसाने काय होतं, परत नंतर पुढं गेलं, पुढं परत काही प्रॉब्लेम आला, परत एखादी सुट्टी. त्या दिवशी काय झालं, आज काय होणार आहे, ठीक आहे मारून टाकू सुट्टी, काय होत नाही एका दिवसाने. त्या दिवशी ॲडजस्ट झालं, या दिवशी ॲडजस्ट होऊन जाईल. हे पण असंच होतं. मग परत असं करता करता महिन्यातून एक पडली, पुढच्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात तुमच्या महिन्यातून 5-6 सुट्ट्या पडत जात्या. आणि तुमचं हेच मध्ये एका दिवसाने काय होतं, एका दिवसानेच फरक पडतो. कधी पण टार्गेट असतं, टार्गेट तेवढं कंप्लीट झालं, एक दिवस गॅप नाही पाहिजेत, एक सुद्धा गॅप, तर ते हे असतं, सक्सेस असतं. नाही तुम्ही एक दिवसा म्हणता ना, तुमचा मुवमेंट असतो ना, तो तुटून जातो पूर्ण पूर्ण. परत ते रिफोकस करायला त्याच्यावर परत तो टाइम लागतो. कारण की एक दिवस सुट्टी मारली, आता ग्राउंडचाच विषय आपला. ग्राउंडचा एक दिवस सुट्टी मारली, पूर्ण लिंक तुटून जाते आपली. लिंक तुटली, वर्कआउटची लिंक तुटते. लिंक तुटली, मग एक दिवस रिलॅक्स करतो, दुसऱ्या दिवशी पण लगेच ते आळस येतो. कारण माइंड आहे. आपण एक विचार केला, हा आपल्याला दररोज उठायचं आहे सकाळी, त्याच्या बाजूने ते AI सिस्टम आणि आपलं माइंड आहे. AI सिस्टम आणि कसं आहे, तुम्ही गुगलवर काही पण टाकला, आता समजा आपल्याला एक मोबाईल घ्यायचा, त्याचे 10 प्रकार येते. कसा हा मोबाईल चांगला पण आहे, वाईट पण आहे, कसा यूज करायचा, काय सगळं येतं. तसं आपलं माइंड आहे. एक विचार केला, अरे आज सुट्टी मारू, काही होत नाही, जाऊन द्या, लगे आपल्याला त्याचे विचार येते, एक दिवसाने काय व्हायलंय, एक दिवसात आपण असं ॲडजस्ट करतो, दुसऱ्या दिवशी एक्स्ट्रा वर्कआउट करू आपण, तिसऱ्या दिवशी आपण असं करू तसं करू, काही होणार नाही. सगळे तर मारते सुट्ट्या, हप्त्यातून एक दिवस सुट्टीच पाहिजेत आपल्याला, असे विचार येऊन जाते. आणि ज्या दिवशी आपण विचार करतो की आपल्या सुट्टी नाही मारायची, एक सुद्धा दिवस खाडं नाही पाहिजेत, तर मग त्याच गोष्टी आपल्याला फीड केल्या जात्या. तर माइंड असं आहे. त्याच्यामुळं एक दिवसाचा इफेक्ट तुमचं पूर्ण रुटीनवर पडतो. त्याच्यामुळं कोणतं पण काम कन्सिस्टन्सीने करायचं आणि 100% लावून करायचं. एक दिवस गॅप नाही पाहिजे त्याच्यात. तर हे या एकाच दिवसाने पूर्ण फरक पडतो. आता तुम्हाला वाटणार नाही फरक, आता वाटणार तुम्हाला एकच दिवस आहे. पण एक दिवसाचे कधी तुमचे महिन्यातून 5 दिवस होते, 10 दिवस होते, 15 दिवस होते, हे कळणार सुद्धा नाही तुम्हाला. एक दिवसानं सवय पण लावती आणि एक दिवसानं सवय पण बिघडती. त्याच्यामुळे एक दिवसाचा फरकच हा सगळ्यात मेन असतो. त्याच्यामुळे हे भ्रम सोडून द्या, एक दिवसाने काय होतं. त्याच्यामुळं हे चला, आता काय करू, वॉर्मअपची तयारी करू. तर हे बूट शिवल्यापासून याची लाईफ वाढली बरं आपली. नाहीतर पूर्ण कामातून गेलता, लगेच इमर्जन्सी घ्यायला लागला असता आपला शूज. पण तरी ढकला, जेवढ्या गोष्टी ढकू शकता तेवढं
चालून घ्यायचं माहिती आहे का. काय वायफड हे करून काय मतलब नाही. आता याला फक्त शिलाई निघली होती, शिलाई मारून घेतली, परफेक्ट होऊन गेला. काहीच प्रॉब्लेम, सोलचा प्रॉब्लेम नव्हता, याला काहीच प्रॉब्लेम नव्हता, फक्त उसवला होता. चला वॉर्मअप चालू करा आता, सगळ्यात मेन गोष्ट. करू आता आपण, कारण की काल आपण थोडस डग वॉक केलता. डग वॉक केला ना तर पुढचं हे मसल दुखू राहिली पुढची, आणि स्क्वॉट तर मारायची सवय आपल्याला, त्यांनी तर काही झालं नाही. पण ही नवीन एक्सरसाइज केली ती आपण डग वॉकची, त्यांनी पूर्ण पाय दुखू राहिले आज. कारण की रे आता पहिली सवय कोणती येते माहिती का, पहिले आपण स्क्वॉट मारायचो तर थोडेसे पाय दुखायचे. आता स्क्वॉटची सवय झालेली आहे, त्यामुळे पाय दुखत नाही, काहीच होत नाही, रेग्युलर वर्कआउट झाला. त्याच्यानंतर सपाटे नवीन चालू केले, ते नवीन नवीन चेस्ट हे दुखलं. आता त्याच्याहून जास्त सपाटे मारले तरी काही दुखत नाही, चेस्ट दुखत नाही, काही दुखत नाही. तर सवय असते, एकदा सवय लावली बॉडीला दुखत नाही. मग पहिले स्टार्टिंगला दुखत असते फक्त. तर चला वॉर्मअप करू पहिले. चला वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. वॉर्मअप आपण वॉर्मअप लाईट केला, कारण की वॉर्मअप करताना पूर्ण बॉडी पेन होऊ राहिली. कारण की काल आपण स्क्वॉट मारले आणि सरपाटे मारले, त्यामुळे पूर्ण बॉडी पेन करू राहिली. मांड्या पण, हे पण, पाय ओपनच होत नाही. कधी पण तुम्ही जर आधी एखाद्या स्क्वॉट वर्कआउट केला किंवा कोणता वर्कआउट केला, त्यांनी तुमचे मसल जाम झाली, हा शोल्डर किंवा पाय, मांडी बिंडी, तर दुसऱ्या दिवशी पण काय करायचं, फुल वॉर्मअप करायचा, फुल स्ट्रेचिंग करायची. ते झालं नाही तर अजून लॉक होत जाते, आणि जेवढं तुम्ही करशाल दुसऱ्या दिवशी तेवढं ते फ्री होऊन जाते लगेच. तर चला आता आपण स्ट्रेचिंग वॉर्मअप केला, आता काय करू, जॉगिंग करू. जॉगिंग पण आज आता काय करणार, इथून एवढ्यातच करणार जॉगिंग आपण. तर चला
झाली कंप्लीट आपली. इथून एवढ्यातच आपण 8 ते 10 राऊंड मारले. ते फक्त राऊंड कशामुळे मारतो आपण, बॉडी गरम होण्यासाठी. असं रनिंगसाठी नाही, का रनिंग एवढ्या ह्याच्यात तर होत नाही, आपल्याला सवय नाही काही एवढ्या ह्याच्यात. फक्त वॉर्मअप आहे आपला. फक्त काय करायचं, वॉर्मअपनी 50-60% बॉडी ॲक्टिव्ह होती. त्याच्यानंतर जॉगिंग केली ना तर मग तिने पण बॉडी पूर्ण ॲक्टिव्ह होती, ॲक्टिव्ह होती. तर काय करा, 2 ऑप्शन तुमच्याकडे. एक तर तुम्ही जॉगिंग करा, नाही तर स्प्रिंटा मारा. 5-6 स्प्रिंट मारल्या तर बॉडी ॲक्टिव्ह होऊन जाते. नाही तर जॉगिंग करा. दोन्हीपैकी एक केलं ना तुम्ही, दोन्ही सेमच तुमचं हे करतं, काम करतं. तर चला आजचा वर्कआउट काय ते बघू. वर्कआउट काय करायचा, तर काल आपण केलं तर लेग वर्कआउटच केलता. लेग म्हणजे असं लेग म्हणता येणार नाही त्याला, पण बट किक केलती, अजून डग वॉक केलता, अजून अशा लेगचा वर्कआउट केलता जेणेकरून लेग जाम झालते आपले. तर आज पण थोडेसे जामवानी आहे. तर आज काय करणार आपण, इन आउट वर्कआउट मारू आणि लेग शफल मारू. इथं कसं मागच्या वेळेस आपण लेग शफल मारलं नव्हतं, कारण की कडक सरफेस होता. आता इथं आपल्याला एक नरम सरफेस भेटला बघा, मुरुम मुरुम आहे पूर्ण. हां हे बघा, दबतोय मुरुम. तर या मुरुमवर काय करू आपण, आता इन आउट पण मारता येतं आपल्याला आणि लेग शफल पण मारता येते, कारण की मुरुमावर पाय दुखत नाही आणि किती एक्सरसाइज केली ना ते पंप होतो. जसं हे आपलं रोड पंप होत नाही. हां, त्यांनी कसं होतं, ज्याने शिन पेन व्हायची शक्यता वाटते. पण आज ह्याच्यावर करू आपण. ह्याच्यावर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही किती सेट मारा, काही मारा, मुरुमावर आणि खाली जमिनीवर काहीच इफेक्ट पडत नाही. आणि ह्या एक्सरसाइजनी काय होतं, रनिंग सुधारते आपली. आणि त्याची दुसरी गोष्ट, हाताची पोझिशन, बॉडीची पोझिशन, पायाची पोझिशन सगळे रिकवर होऊन जाते. आणि आपले जेवढे मांड्या जाम झालेल्या आहेत त्या पण फ्री होऊन जाईल आपल्या. एवढं 2-4-5 गोष्टी या एक्सरसाइजने ओके होत्या. आणि दुसरं तुम्हाला पहिलेच सांगितलं, हे 2-3 महिने आपल्याला दुसरा वर्कआउटच नाही, स्प्रिंट बिंट काहीच नाही सध्याला. हां, तिकडं असतो तर आपण स्प्रिंटा त्या स्लो फास्ट ह्या वर्कआउट ओके होतं. पण इथं काय, इथं काहीच करता येत नाही. इथं जास्त केलं तर पाय दुखन. त्याच्यामुळे आपण रनिंग सोडून अदर वर्कआउट जेवढे करता येईल तेवढे करू राहिलो इथं. जेव्हा तिकडे चालू झालं तर मग हे बंद होते आणि आपले कंटिन्यू रनिंग चालू होऊन जाते. तर चला.
तर आपण इन आउट आणि लेग शफल याचे 4 एक्सरसाइज केले आपण. याचे 100 सेट मारले आणि दुसऱ्याचे 100 मारले. 2 100 म्हणजे असे याचे 400 आणि ते 400 800 सेट मारले आपण. 800 मारले. तर इथं काहून मारले जास्त, कारण की मुरुम आहे, मुरुमावर पाय दुखत नाही आपले. आता बघा एवढे सेट मारले इथं काहीच नाही झालं. हेच जर रस्त्यावर मारले असते आपण तर एकदम भयानक पाय दुखले असते, शिन पेन झाला असता आणि हिल पेन झाला असता. त्याच्यामुळे आपण इथं मारले. आता काय करू, हे इथंच काय करू, स्किपिंग मारू, कारण की आता ती करंट नाही आला, 2 दिवस झाला, दुसरा दिवस त्याचा. अब ह्या स्किपिंगने जमत नाही, तर ती स्किपिंग ओके. तर चला ह्या स्किपिंगने आता मारू. नाही इलाज आता. बाजू राहिले थंडीचा घाम बघा, पसीना मेहनत बोलते. तर या दोरीने आपण मारले 100चे 5 सेट मारले. पण तुम्हाला कालच सांगितलं बकवास दोरी हिने जास्त होत नाही, फक्त हातात दुखत येणे. दुसरी दोरी बनवून लागेल आपल्याला. तर करंट नाही आला, नाही ती स्किपिंग मारली असं त्याने काय हिने काय होतं माहिती का, 100 मारले का हात गळू राहिले आणि पोटावर ह्याचा परिणामच पडत नाही. जोपर्यंत आपण 100, आता पहिले स्टॅमिना वाढला नव्हता म्हणून 100 मारलेले वाटत होतं. आता स्टॅमिना वाढला, आता 200 300 मारले तर त्याच्या पुढं मग इफेक्ट चालू होतो आणि 100 मध्ये हात गळून जाऊ राहिले, म्हणजे ते न मारल्यानेच वाटू राहिले ते. तर चला त्याचं स्किपिंगचं जुगाड करणं लागेल काहीतरी आपल्याला. तर स्किपिंग कंप्लीट झालं आपल्या. स्किपिंगनी काय होतं माहिती का, आपण जेव्हा नवीन असतो स्टॅमिना वाढवायचा असतो. स्टॅमिना 2-3 गोष्टीपासून वाढतो. एक तर इन आउट वर्कआउट आहे आपला, त्यांनी स्टॅमिना पण वाढतो आणि रनिंग पण आपला परफॉर्मन्स ओके होतो. आणि स्किपिंग पण अशी आहे, त्यांनी काय होतं स्टॅमिना वाढतो, पूर्ण बॉडी फॅट जेवढा असतो ना पूर्ण आपल्या टोटल बॉडीचा सगळा बॉडी फॅट कमी होतो. त्याच्यानंतर हे काप्स बनते. काप्स बनले काप्स काऊन, कारण की आपण रनिंग करतो त्यावेळेस आपण जे पंजाने पाय उचलतो आणि कधी पण रनिंग एका पायाने करतो आपण, कधी पण एक पाय हवेत असतो. त्याच्यामुळं पाय टाकला, पाय उचलला तर पूर्ण बॉडीचं वजन आपल्या काप्सवर येतं. जेवढा काप्स मजबूत असेल तुमचा, तेवढं तुमचं बॉडी बॅलन्स ओके राहील आणि पूर्ण रनिंग करताना बॉडीचं डबल वेट होतं. म्हणजे तुम्ही 40 किलो आहे ना, तर कमीत कमी 60-70 किलो एक्स्ट्रा वजन होतं. कारण की आपण स्पीडनी पळतो ना, स्पीडनी पळतो तर दाब पडतो, दाब पडल्याने जास्त वजन वाढतं. तर हा फंडा असतो. जेवढं तुमची थाईज आणि जेवढं काप्स मजबूत आहे तेवढं तुम्हाला रनिंगला म्हणजे परफॉर्मन्स ओके होईल रनिंगचा. त्याच्यामुळं जे रनर असते आणि जे हे असते पोलीस भरती करते किंवा काय करते, त्यांनी लेग एकदम परफेक्ट बनवून लागतो. एक तर थाईज नाही तर आपलं काप्स आणि थाईज मजबूत असली ना, रनिंगमध्ये तुमचे पाय गळणार नाही आणि तुमचा रनिंगचा परफॉर्मन्स ओके होईल. तर चला आता काय करू,
आता रेग्युलरमधले आपले सपाटे मारू. सपाटे मारायचे हे स्किपिंगनं हात गळून जाते, त्याच्यामुळं स्किपिंगचं जुगाड करणं लागेल रोखायचे. तर आपले सपाटे कंप्लीट झाले. तर लय दम लागला. आपण नॉन स्टॉप मारलं. पहिले इन आउट वर्कआउट मारला, नंतर स्किपिंग मारल्या, नंतर आज सपाटे मारले. सपाटे रेग्युलर आहे, पण इफेक्ट वाटू राहिला. एक गोष्ट आहे, पण एक दिवसात इफेक्ट दिसत नाही तुम्हाला. जी कन्सिस्टन्सी कंटिन्यू करशान ना, एकच काम कंटिन्यू करशान त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसन. तसंच आता फंड आहे. आपण इतक्या दिवसापासून प्रॅक्टिस करू राहिलो, पण जिमला जर असतो, तुम्हाला तेच जिमला असतो तर आपली मसल बिसल बॉडी बिडी दिसली असती. पण ही आतून स्ट्रेंथ आहे आपली. ही बॉडी दिसत नाही, पण जिमपेक्षा 10 पट ताकद असते. हे फंड असतं. आता काय करा, वर्षभरापर्यंत आतून बॉडी बनती, मग बाहेरून बनायला चालू होती. असं असतं ह्या वर्कआउटचं. त्याच्या जिमची कशी पहिले बाहेरून बनते, आतून काहीच नसतं. आतून फक्त खोकला असतं माणूस. याने आतून आतले ऑर्गन्स, असली मसल बिसल आधी स्ट्रॉंग बनती, मग स्ट्रॉंग बनल्यानंतर मग बाहेरून इफेक्ट दिसायला सुरुवात होतो. नाही तर आता नॉर्मल बघितलं ना, नॉर्मल ओळखूच येत नाही. MMA फायटरवाणी. MMA फायटर कसे असते, दिसायला स्ट्रॉंग असते, हे असते बॉडी बिल्डरपेक्षा, पण एकदम साधे लुक दिसते. बारीक एकदम साधे, कटकुटं नाही दिसणार, एकदम साधे दिसणार. आणि जिमवाला बघितलं ना, एवढी मसल बिसल बॉडी बिडी असती, पण आतून स्ट्रेंथ पॉवर नसते. आपलं सगळ्यात मेन गोष्ट तीच आहे, नॅचरल ओरिजिनल बॉडी पाहिजे आपल्याला, आणि स्ट्रेंथ पॉवर पाहिजे आपली. ते मेन फिटनेस आहे आपली. नाहीतर नुसतं मसल वाढवायची, शोल्डर वाढवायचे, आणि त्याला फिटनेस म्हणत नाही. फिटनेस म्हणजे रिअल फिटनेस अशी असती, आतून पॉवर असती. तर चला, सपाटे झाले कंप्लीट. आता काय करू, ॲप्स आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करू.
आज पण एवढं आहे, जोपर्यंत आपण रनिंग करत नाही पहिल्यासारखं हे होत नाही तोपर्यंत आपला असा इंटरेस्ट येत नाही एवढा असा रनिंगचा वर्कआउटचा. म्हणजे पहिले कसं आपण ग्राउंडवर आल्या 3 किलोमीटर मारत होतो आपण. पहिले जायचं 1.5 किलोमीटर होतं, यायचं 3 किलोमीटरमध्ये पूर्ण सेट होऊन जात होतं पूर्ण. आता कसं रनिंग एवढी नाही त्याच्यामुळे वाटत नाही वर्कआउट आपण केला नाही केला एवढा. अजून महिनाभर पाणी कमी झालं तर आपलं ते ग्राउंडवर जाता येतं. मग पहिल्या असं नाही की हे पण गाव काय हे नाही खराब नाही, हे पण हे पावसाळ्यात लय मदत केली या ग्राउंडने आपल्याला. हे नसतं ना अवघड झालं असतं आपलं. येऊ वापस पावसाळ्यात येऊ, पुढच्या पावसाळ्यात तो पण घर व्हायला असेल. काल एक गोष्ट झाली राव, आपल्या ह्याच्यात माईकमध्ये पाणी गेलं वाटतं थोडं. म्हणजे ऑन ऑफचं बटन नाही का त्याच्यामुळे थोडंसं पाणी गेल्यावर झालं वाटतं, कारण की ते काम करत नाही सहसा. थोडंसं त्याला फुकलं ना तर थोडंसं काम करू राहिला, पण थोडंसं काम बंद झालं. 2-3दा बटन दाबणं लागू राहिलं. होईन ते क्लिअर वाटतं. थोडं पाणी गेल्यामुळे सेन्सरला हे झालं असेल, फक्त टच होत नसेल त्याला. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.